राजकारणामध्ये हिशोब ठेवायला लागतो हे आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी शिकवले, अशा शब्दात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगली सातारा विधान परिषदेतील मतफुटीवर सूचक इशारा दिला आहे। राजकारणामध्ये अभ्यास करायचा असतो, पण तो निवडणुकीपूर्वी करायचा असतो। अभ्यास केल्यानंतर पुढे काय घडते हा वेगळा विषय आहे, पण राजकारणात हिशोब ठेवायला देवेंद्र फडणवीस यांनी शिकवलं आहे, असं विधान मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं आहे। सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीची 100 मतं फुटली आहेत। यावरून मंत्री जयकुमार गोरे यांनी मित्रपक्षांना सूचक इशारा दिला आहे। हळूहळू शिवसेना अदृश्य होत आहे, याला संजय राऊत यांचा भीमपराक्रम कारणीभूत आहे, असा टोला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी लगावला आहे। रामदास कदम यांनी ठाकरे सेनेचे आमदार शिंदे सेनेत येणार असल्याचे वक्तव्य केले। यावरून संजय राऊत यांनी भाजपाचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे। यावरून बोलताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे। ते सांगलीमध्ये बोलत होते। येण्याची शक्यता असे रामदास कदमांनी सांगितलेलं, पण संजय राऊतांनी सांगितले की हे सगळे जे षडयंत्र आहे हे भाजपचं षडयंत्र आहे, आरोप केलेला आहे तसा। आता राऊतांच्यावर मी बोलावं असं अजिबात नाही। राऊतांच्या बोलण्यानंच आजपर्यंत ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे गट जो आता हळूहळू अदृश्य व्हायला लागलेला आहे, त्याला कारण राऊतांचा भीम पराक्रम आहे। त्यामुळे अधिकचं न बोलता आपण आज विजयाचा आनंद साजरा करू आणि जे नवीन लोक येत आहेत आपल्यासोबत त्यांचं स्वागत करू। कारण 10 आमदारसुद्धा त्यांनी सांगितलेलं की ठाकरे गटाचे आमचे स्वतःचे 10 आमदारसुद्धा शिवसेनेत प्रवेश करतील एकनाथ शिंदे, असं संजय राऊतांनी स्वतःहून सांगितलेलं आहे प्रेसमध्ये। नाही, अशा अनेक गोष्टी होतील। मला वाटतं याची त्यांना पूर्वकल्पना आहे, कारण त्यांनी जे काम केलेलं आहे आणि त्या कामातनं काय फळ मिळणार आहे त्यांना कल्पना आहे। जी जगतापांची 100 मतं अभ्यास केला जाईल, हिशोब केला जाईल का? आता राजकारणामध्ये अभ्यास करायचा असतो, पण निवडणुकीपूर्वी करायचा असतो आणि अभ्यास केल्यानंतर पुढे काय घडतं हा वेगळा विषय आहे। परंतु राजकारणामध्ये आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला हिशोब ठेवायला लागतो एवढं मात्र शिकवलेलं आहे।